रमरदा रमरदा दागिन 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 धा दागिन दागिन काय होतंय का नाही दमतय का नाही ए राणा आवर की मर्दा काय टाइमपास करायलास बार 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 आवर की करतोय ना वा? यो कुठं आवरणार या निमित्तानं माझ्याकडे बघत बघत टाइमपास करायचा असेल ना व मालकासनी हा राणा खरंय काय रे तीन एकच. अरे जरा गप बसा की तुम्ही दोघं बी दोस्ताला वाद आणलाय माझ्या. नुसती निमित्त तुझी बाकी काय आता यो कसा आवरत नाही तेच बघतो बघा मी बघू त्या हो यात काढा ते माझं मी करतो काय करायचं ते मागे घ्या. बघितलं भरभर आवरायचं म्हणून इथं काम करायला बसलोय तर नाही म्हणायला लागला यो होय रे याला माझ्या या महालात बसायला कारणच पाहिजे काय राणा असलं काय बी नाही. कधी एकदाच इकडनं जातोय असं झालंय मला. मग आता मदत करायला लागलोय तर चुपचाप घे धर चल वर जरा जरा ए राणा अरे मी उभार लय आंबले बाबा आता काहीतरी जात्यावरती गाणी बिनी म्हणा की हा ही बेस्ट आयडिया आहे आयडिया बेस्ट आहे पण मला जात्यावरची गाणी येत नाहीत म्हणता राणाला येतात की काय राणा गोदा कान आणि नका असलेल्या माणसानं राणाला सगळं शिकवले बघा होय ए राणा म्हण ते दळालं ना हो मी. अरे दळत दळतच म्हणायची असतात गाणी म्हण तू मला नाही जमणार. अरे बाबा किती भाव खायला लागलायस म्हण की गाणं तेवढंच लवकर होईल र म्हण की अरे म्हण की अरे किती मिन्नत वरा करायच्या तुला म्हण की गाणं आता म्हणतोस का पायलीभर ज्वारी काढू अजून दळायला म्हण बाबा लवकर म्हण 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 लवकर हा वळी व पावसाच ढग धरलं कोसावरी बरस मेघ राजा मळ्यातल्या उसावरी वळी वा, वा, व एक नंबर. पावसाच पावसाळा संपला तरी अजून ढग येतो, धरलं येतो. कोसावरी बरस मेघ राजा मळ्यातल्या उसावरी वळी व पावसाची वीज झाली या कावरी माझ्या मळ्यामध्ये पुरी चालली नवरी. वा वा एक नंबर बघा 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 नवरी बिवरी म्हणायला लागलो यो पहिलवान काही विचार काय तुमचा आ? एक मिनिट यो काय म्हणला आता वीज झाली या कावरी अन मळ्यामध्ये नवरी बघा बघा म्हणजे यो पहिलवान माझ्यावर डोळा ठेवून आहे बघितलं काय बघितलं हो राणा काय रे य? हो अर्थ माहित नसेल तर गप्प बसाव माणसानं. अरे आता मी नाही म्हणणार गाणी. हा नगा म्हणू तसा मी तुझ्या भसाड्या आवाजानं मला झोप यायला लागल्या नगा म्हणू गाणं मग आता काय करायचं आता जिजा गाणी म्हणणार हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा वा, वा. आवड तुला ए, ए, हो बेलाची थांबा आवड तुला थांबा हो थांबा जरा. हे बरकत काय कोणतरी असतंय बघ. अरे जाऊन बघ कोण आहे नाही तर माझ्या आबरूचं खोबरू व्हायचं गावात. कोण आहे रे हा? तुला बेलाची जरा गप्प बसा की आवड जरा. तुला बेलाची बेलाच्या पानाची हो जरा
नाही गप्प बस. काय झालं? कोण नाही? असं कसं कोण नाही? मी असण्याचा आवाज ऐकला. अरे बाबा नाही कोण बघितले मी. अजून पायली भर जायचंय वय तुला? हा पहिली बार. हा मग या पैलवानानं माझा टोस्ट फिरवलाय तेव्हा आता अजून पायली भरची शिक्षा आहे याला. रात झाली तरी एक तरुण झाल्याशिवाय जायचं नाही इथनं. चल सुरू कर. वय हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची. तो त्या बाईला दळून बी देत होता. तर काय आमच्या आबरूचा पार डॉल्बीच वाजवला रानादानं. माझं जर डोसकच फिरले. माझं डबल डोसकं फिरलंय. पण तू काय काळजी करू नको. गावातल्या 4-5 जणांनी इथं बोलवून घेतलंय मी. हा बघूया काय करायचं. होय रे ते गाणे बी म्हणत होत. मला लय हसू यायचं. एवढा हाणलाय आणि हसायला काय झालंय तुला? गप. अरे पेटून उठलं पाहिजे पेटून. कळलं काय? आता इथनं पुढे लक्षात ठेवायचं. मी ज्याला हो म्हणेन त्यालाच हो म्हणायचं. बर हा म्हणायचं. हा हा हा. ए पप्या, अरे एवढ्या अर्जंट मध्ये कशाला बोलवलं रे? काय गावात एक मॅटर झालाय. हे आपलं पोस्टर याला तांदूळवाडीच्या पोरांनी हाणलाय. काय पोस्टर? हा परवा माझ्या संगत बी त्या पोराने दांडगाव केला होता. काय सांगतोस? होय होय रे होय. हे यांचा आगाऊपणा वाटला जरा. काहीतरी करायला पाहिजे आपण. हा हे सगळं त्या जिजामुळे झालंय. काय पोस्टर? हा ए पप्या, त्या पोराने ह्याला आणलाय मग जिजाचा काय संबंध रे? अरे थांब. मी आहे. हे बघा हे सगळं जिजामुळेच झालंय. मला सांगा तालमीची जागा जिजानं बळकावली म्हणून तालीम नाही म्हणून पोरांच्या अंगात रग नाही म्हणून जोर नाही. हे अशी पोरं मग बाहेरनं मार खाऊन येतात. बघा त्याला कोणी हाणलाय असं वाटत नाही रे. हा अरे त्याला बाबांनो त्याला मुक्का मार लागलाय. नाही बघितलं. अरे तांदूळवाडीच्या पोरासनी शिजवून भात करून खाणारे आपली पोरं रे. आता त्यांच्याकडनंच मार खाऊन यायला लागल्यात. दौलतवाडीची इज्जत पहार मातीत मिळाली. तालीम नाही काय नाही काय. आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे हो आणि ह्याला कारणीभूत आहे ती जिजा. काय रे पोस्टर? ए अरे पप्या, पण राणाचा तालीम सुरू करणार आहे की? अरे राणा आहे कनी त्या जिजाच्या नादाला लागलाय. लक्षात ठेवा. तिच्यासाठी जातं काय घेऊन जातोय. गाणी म्हणत जात्यावर दळून काय देतोय. तो घरगडी झालाय तिचा. आम्हाल ए पप्या, राणादा असली बायकांची गम कधी पण करणार नाही बघ. हा अरे करा लागलाय. काय पोस्टर? हा हे सच्या राणादा कुठे दिसलं काय? अरे घरातलं जातं घेऊन गेलाय. गावावर हुडकायलोय त्याला. आणि फोन बी उचलून झाल्यात. आता उचलणार नाही फोन. तो रमलाय. कुठं हाय राणा? माझं खिरीचं दळप दळायचं राहिलं. अगं जरा समजावतो. गोदा का तळ हाताच्या फोडासारखं जपलंस रानाला. पण तुझ्या दळणाची नाही. त्याला त्या जेजाच्या दळणाची काळजी लागली आहे. घरगडी झाला ग राणा. तिचा घरगडी झाला. तिच्या झोपडीत जात्यावर गाणी म्हणत तिचं दळण दळून द्यायला लागलाय. खरं तेच सांगालोय मी. बिचारी गोदा ग माऊली. आता त्याला गावभर तू हुडका लागल्यास पण तो तिथं बाई मध्ये रमलाय. ए पप्या, तू काय बाय बोलू नका. कायमच राणाबद्दल वाईट बोलतोय. हा अगं वाईट बोलत नाही अगं. खरं तेच बोलालोय. आणि माननीय परेश पाटील कायम खरं बोलतात. नाही राणा आता काय सच्चा पैलवान राहिला नाही. तो घरगडी झालाय. हमाल झालाय तिचा. ए पप्या, राणादा गावची आवर जाईल असं कधी मी वागणार नाही बघ. पटत नाही काय माझं तुम्हाला? पटत नाही? चला माझ्या बरोबर दाखवतो की कसा रमलाय त्या बाईमध्ये तुम्हाला. चला दाखवतो. चला. ए पप्या, मी काय म्हणतोय, सरपंच आहे ना त्यानं सरपंच बोलूया काय? नको ते दुसरीकडे गेल्यात. आता मीच सरपंच. चला तुम्ही चला. करा बरोबर आहे. ए राणा आवर की मर्दा. रात झाली तर कसं दळात बसलायस तू? कवापासून तळायलोय. पण यांचं अजून आहेत की. अजून एक पाहिली. आत्ता कळलं काय बायकासनी किती
किती मेहनत करायला लागते ते. मी कवा नाही म्हणतो, मला माहित आहे बायकसनी घरामध्ये लय काम असतात ते. हा आता जाय चुपचाप. चहा करून देऊ काय? चहा पित नाही देऊ. चहा बॉडी चालती. कुणी अजिबात बोलायचं नाही. रेड हँड पकडायचा आहे दोघांनी. हा ये बघ. एखादं गाणं म्हण की. हा म्हण की गाणं. येत नाही मला. असं कसं येत नाही? आत्ता तर मगाशी म्हणला तेच म्हण की. म्हण की. काय गरज नाही. ठीक आहे मी म्हणतो. हा म्हणा तुम्ही. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी. राणा राणा, अरे काय रे ये. ही माय माऊली गोदाका खीर करायची माझ्या रानासाठी खीर करायची म्हणून जात हुडकून मरायला टिकली आणि तू हिचं दळण दळत बसलायस बाय रे. हा गोदक्का ते ही हमाली करण्यासाठी तुला लहानाचा मोठा केलाय बरं. ते काय झालं माहितीये का? काय ते बघते की मी. हे ह्याच्यासाठीच आलाय. तू घरला चल, तुला सांगतो. सांगतो तुला घरला चल. लागते की मला. मजुरी किती मिळाली? ए कसली मजुरी? आणि मग काय या बाईचं एवढं दळण दळून दिलेस, मजुरी दिलीच असेल की तुला. काही बी फुकट आहे. हा हे राणा अरे शोभते काय असे घर गाड्यासारखे राबणे. आणि ते बी तालमीची जागा बळकवणाऱ्याच्या घरात. हा अरे पोस्टर जरा थांब की. अगोदर मॅटर काय आहे ते तरी बघूया. अरे बाबांनो तसं काय नाही. मी जे सांगतो ते जरा ऐका फक्त. हे काय बी बोलू बरकत. सत्य प्रत्यक्ष डोळ्यासमोर आहे. हमाल केला राणा झाला हे तिथं. हा हा बराबर आहे. हाकला तिला आधी गावात ना हाकला. रानाला असं बायकांचं काम करायला होती म्हणजे. ए बट्टाण्या फुट्टाण्या बटाट्या, मागचा मार काय कमी पडलाय वय तुला? बघा दिवसागणिक वाढतच चाललंय इथं सगळं. बरं रानाला इथं फुकटचा राबून घेतलाय आणि इथं रुबाब बघा की. ए पप्या, ए त्याच्यावर कशाला वरडतोय? तू तुझं वागणं बघ की काय आहे ते. तू चल घरात दाखव. मारू नका. ते जाता आपल्या उचल आणि घराकडे घेऊन चल. चल तुला दाखव. लागतंय की. लागतंय कसं दाखवतो. चल तुला. अगं लागतं की. चल. पीठ बिघे. पप्प्यानं समजा काढ्या केल्यात बघा. मात्र गोदाकाला यातलं काही बी माहित पडलं नसतं. गोदाकांना माहिती झालं ते चांगलंच आहे ना श्रीपती दादा. अहो ते कसं काय? हे बघा आता राणाजींनी माझ्याकडे मजुरी केली. एवढं दळप दळलं बरोबर. मग आता त्या मजुरीचा मोबदला त्यांना द्यायलाच पाहिजे की. रमरदा 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 एवढी पिंडी कुणाला ठेवली? गोदक्कानं सांगितलं असेल कुणाला तरी. तिलाच विचारतो. गोदक्का बाहेर ये लवकर. काय रे? भेंडी सांगितली होतीस काय? मग हे मला काय विचारतोस? तुझं आणि बरकतच काम असणार. आता मळ्यात मी काम करते काय? अगं असं काय करतेस गोदक्का? आपण आपल्या मळ्यामध्ये कधी भेंडी लावतो काय? पण ते नव तू कुणाला सांगितलं नाहीस. आपण मळ्यामध्ये भेंडी कधी लावत नाही. मग ही भेंडी आली कुठनं? शिरपती, ए शिरपती. हॅलो गोदक्का. काय रे? हे काय आहे? भेंडी. अरे ते मला बी ठाव आहे की, पण हिथं कशा?
गोदाक्का बागायतदार तुमच्या जवळ जाईल त्याच विचारा की. अरे त्याला बी माहित नाही. शिरपळे दादा असं काय करतायसा तुम्ही? आपण आपल्या मळ्यामध्ये कधी भेंडी लावतो का? मग ही आली कुठनं? म्हणजे आता बरकत परस्पर मळ्यात भेंड्या लावायला सुरुवात केली काय? भेंडी तुम्ही एक काम करा, तुम्ही माझा फोन घेऊन मी आता लगेच त्याला विचारतो. जावा. हा बोल की राणा. दात वडून वडून हात भरून आला नाही तुझं. थोड्या वेळा नेतो आणि मस्त मॉलिश करतो तुझं. हा अरे तुझ्या डोसक्याच्या ही मॉलिशानं हात सोड. ही दारामध्ये आपल्या भेंडी कुठून आली? कोण भेंडी? कोण भेंडी? तुला ताप येतं नुसतं नाव सांग त्या भेंडीचं. धावतोच त्या भेंडीला. अरे तू डोसक्यावर पडलायस काय? हो शिरपती दादा, तुम्हाला मी सांगतोय हे पिक्चर बघायचं की नाही कमी करा जरा. अरे बाबा भेंडी र, अरे आपण आपल्या मळ्यामध्ये लावतो ती. अरे भेंडी भाजी माळव, हा ती भेंडी. अरे कुणीतरी की नाही आपल्या दारामध्ये हे 5-7 टोपल्या आणि 4-5 पोती आणून ठेवलेत बघ भेंडीची. याला कसं काय रे? हेच विचारतोय ना हो तुला मी. अरे राणा मी तर मळ्यात, तू तिथं घरात, मला कसं माहित असणार? हे मला काय माहित नाही. तू आत्ताच्या आत्ता इकडे ये आणि हे समजा काय ते मला सांग. बर बर थांब, मी येतो लगेच घरात. हा आलो, थांब. कुणी ठेवल्या असतील या भेंड्या? हेच काय कळणं झालंय. अरे तू कुणाला माळवं पाहिजे म्हणला होतास काय? होतं का? अगं सांगितलं असतं तरी बी एवढं सांगेन काय? आता रानासनी पाहिजे म्हटल्यावर 7-8 काय 15-20 बुट्ट्या कोण बी आणून देतील लोक. ते समजा ठीक आहे, पण मी कुणाला सांगितलंच नाही तर मग एवढं आलं कुठनं? अरे गावातल्या कुणाच्या तरी असतील. पण मग बाजारात न्यायचं सोडून इथं का आणून ठेवलेत भेंड्या? नाही काहीतरी भानगड आहे. बरकत येऊ दे, त्याला विचारतो बरोबर. वहिनी काय भन्नाट आयडिया केली तुम्ही. अहो एवढ्या भेंड्या राणा बैसातला असेल. तसंच पाहिजे त्यांना. मी जेव्हा गावात नवीन आले होते तेव्हा माझ्या घरासमोर ट्रॉली भर ऊस टाकला होता त्यांनी. तेव्हा माझी काय अवस्था झाली होती ते कळू दे की त्यांना. अहो पण ते त्याने साखळीची परतफेड म्हणून केलं होतं. आम्ही फुकट काय घेत नाही, बदल्यात काहीतरी द्या लागतं म्हणून ऊस आणलाय. हे टाक रे इकडे. पण नकोय आम्हाला हा ऊस, तुम्ही घेऊन जा. हो असं नका म्हणू. तुम्हाला म्हटलं ना आम्ही फुकट काय घेत नाही. तो ऊस आधी उचला बरं. हा नाही जमायचं. पण का? दिलेला परत द्यायची पद्धत नाही आमच्यात. मी पण राणाजींचीच बायको आहे. माझा पण हिशोब पक्का आहे. कुणाचे उपकार घेत नाही मी. उपकार? राणानं कसले उपकार केले तुमच्यावर? अरे चा, काल ऐकलं नाही तुम्ही? सगळं गाव कसं म्हणत होतं, राणाजी घरगडी आहे, त्यांना कामाचा मोबदला नाही दिला, पैसे नाही दिले आणि काय 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 काय. राणाजींनी मला दळप दळून दिलं. मग त्यांच्या मेहनतीचा मोबदला म्हणून त्यांना पैसे द्यायला पाहिजे. पण माझ्याकडे नाही आहेत पैसे, म्हणून मग मी पिकवलेली भेंडी पहाटेच त्यांच्या दारात ठेवून आली आहे. वा वा वा, एक नंबर आयडिया केली बघा तुम्ही. वहिनी राणा लय वैतागला असणार आहे तिकडं. हा आधी वैतागतील, पण नंतर त्यांना सगळ्या जुन्या आठवणी येतील. आणि नाही झाली तर आठवण तर मग आपण अजून प्रयत्न करायचे. पण मला वाटतं ह्यातनं त्यांना नक्की काहीतरी आठवलं. पुन्हा अंजली बद्दल प्रेम वाटतंय का ते बघूया. वहिनी जुन्या आठवणी तुम्हाला आठवत्यात, पण राणाच्या ध्यानात येत नाहीत. ध्यानात राहिला असतं तर शाळा सोडली असती का त्यानं? बघूया बघूया. वय वय. बरं चला मी येतो, दूध घाला जायचंय मला. आणि राणा पण माझी वाट बघत बसला असेल. जातो मी त्याला जाऊन भेटतो. बरं निघा तुम्ही, पण काय होतंय ते मला सांगा. वय वय सांगतो की. येऊ काय? होय. येतो. प्लीज राणाजींना सगळं आठवू दे. प्लीज प्लीज.